शरद पवार नादच नाही करायचा। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण येथील तरुणाचा खंडाळ्यातील 350 फूट खोल दरीत मृतदेह मिळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेपूर्वी अवघ्या 2 सेकंदांचा व्हिडिओ त्याने शेअर केला होता, त्यामुळे त्याच्या मृतदेहाचे लोकेशन समजण्यास बचाव पथकास यश आले। सूर्यकांत रामदयाल प्रजापती, वय वर्ष 27, राहणार चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे असे दरीत मृतदेह मिळून आलेल्या तरुणाचे नाव आहे। सूर्यकांत हा चाकण परिसरातून 9 ऑक्टोबरपासून बेपत्ता होता। त्यानंतर चाकण पोलिसांमध्ये तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती। तपासात त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन हे लोणावळा दाखवले होते। सूर्यकांत याने अवघ्या 2 सेकंदांचा व्हिडिओ तयार करून तो आपल्या कुटुंबियांच्या मोबाईलवर पाठवला होता, त्यावरून त्याचे लोकेशन समजले। आठवडाभरानंतर त्याचा मृतदेह तब्बल 370 फूट खोल दरीत कुजलेल्या अवस्थेत सापडला। या घटनेला प्रेम प्रकरणाची किनार असल्याचे देखील बोलले जात आहे। एका गुंडाने चाकण MIDC मध्ये व्यवसाय करायचा असेल तर महिन्याला 1,10,000 रुपयांचा हप्ता मागितला आणि तो हप्ता न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। याबाबत अमोल शेडगे, वय वर्ष 35, राहणार बागजाईनगर, तालुका खेड यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी प्रदीप उर्फ गोट्या पडवळ, वय वर्ष 31, राहणार आंबेठाण, तालुका खेड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादी हे घरी असताना बुधवारी सकाळी त्यांना फोन आला। प्रदीप पडवळ याने फिर्यादी व त्यांचा भाऊ नवनाथ शेडगे यांना शिवीगाळ आणि दमदाटी करून चाकण MIDCत व्यवसाय करायचा असेल तर महिन्याला 1,10,000 रुपये हप्ता दिला नाही तर तुमची विकेट टाकून जीवे ठार मारणार अशी धमकी दिली। तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक वर्षांनी परिवर्तन झाले। आमदार दिलीप मोहिते यांच्या ताब्यातून ही महत्त्वाची संस्था निसटली, त्यामुळे सभापती आणि उपसभापती यांच्या दालनात असलेले आमदार दिलीप मोहिते यांचे फोटो काढण्यात आले आहेत। नूतन सभापती आणि उपसभापती यांच्या पाठीमागील भिंतीवर आता कोणाचेही फोटो नाहीत। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जात आहे। पक्षाकडूनही उमेदवारीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातही उमेदवारीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे। शरद पवार ऐनवेळी हमखास निवडून येण्याची क्षमता असलेला सक्षम आणि सर्व सहमतीचा उमेदवार देण्याची शक्यता आहे। त्यामुळे खेड आळंदी मतदारसंघात बंडखोरी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। मतदारसंघात तिरंगी अथवा बहुरंगी निवडणूक झाल्यास विद्यमान आमदार निवडून येतात असा आजवरचा इतिहास आहे। मात्र दुरंगी झाल्यास निवडणूक चुरशीची होते हे 2014 मध्ये दिसून आले होते। महाविकास आघाडीच्या वतीने एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न असून बंडखोरी टाळण्यासाठी महाविकास आघाडीला कसरत करावी लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांची उमेदवारी निश्चित असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 2 दौऱ्यादरम्यान मोहितेच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत देण्यात आले होते। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 7 जणांनी उमेदवारी मागितली, मात्र सुधीर मुंगसे, अतुल देशमुख यांच्या तिकिटासाठी स्पर्धा असून अनपेक्षितपणे रामदास ठाकूर, देवेंद्र बुट्टे पाटलांचे किंवा स्वर्गीय आमदार सुरेश गोरे कुटुंबातील नावही पुढे येण्याची जोरदार चर्चा आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने खेड आळंदी मतदारसंघावर दावा केला असून बाबाजी काळे, अमोल पवार हे ठाकरेंच्या सेनेकडून इच्छुक आहेत। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर यांच्याकडून महायुतीचे उमेदवार असलेल्या आमदार मोहितेंचे काम केले जाणार नसल्याची जोरदार चर्चा आहे। त्यामुळे महायुतीत देखील बंडाळी होण्याची शक्यता आहे। याशिवाय वंचित बहुजन आघाडी, मनसे यांच्याकडून देखील उमेदवार उभे केले जाण्याची शक्यता आहे। उमेदवारीवरून मोठा गोंधळ सध्या खेड आळंदीमध्ये पाहावयास मिळत आहे। अशातच अतुल देशमुख यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा रविवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय, चांडोली, राजगुरुनगर येथे आयोजित केलाय। त्यामुळे त्यांची उमेदवारी शरद पवार गटाकडून निश्चित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। रस्त्याच्या लगतची अतिक्रमणे काढली, वाहतूक पोलिसांनी अनेक उपाययोजना केल्या, मात्र चाकण औद्योगिक भागात राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचे चित्र पाहावयास मिळत आहे। गुरुवारी 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी येथील सगळे महामार्ग अक्षरशः कोंडीत अडकले होते। पुणे नाशिक महामार्गावर आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यान चाकण परिसरात सायंकाळच्या वेळी नियमितपणे वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। पुणे नाशिक महामार्गावर आंबेठाण चौक, तळेगाव चौक, आळंदी फाटा या भागात वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असल्याने वाहन चालकांसह नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। मागील आठवडाभरात या भागात सायंकाळच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत। या महामार्गावरील कोंडीने प्रवासी आणि वाहन चालक चांगलेच हैराण होत आहेत। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वेगवेगळे बदलांचे प्रयोग चाकण वाहतूक शाखा यांच्याकडून करण्यात आले आहेत। चौकात वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागू नयेत आणि वाहने चौकातून पुढे सहजपणे पास व्हावी यासाठी काही रिक्षा थांबे हलवले, मात्र या उपाययोजना फारशा परिणामकारक ठरत नसल्याचे
सततच्या वाहतूक कोंडीने स्पष्ट होत आहे। द्रुतगती महामार्ग एलिव्हेटेड महामार्गाच्या घोषणा होत असून प्रत्यक्षात कामे मात्र सुरूच होत नसल्याने येथील कोंडीची समस्या जैसे थे आहे। खेड तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींनी गावात पथदिवे बसवले आहेत, मात्र महावितरणच्या खांबावर लावण्यात आलेले हे एलईडी बल्ब बंद करण्याची व्यवस्था नसल्याने अहोरात्र हे दिवे असे सुरू असतात। आळंदी येथे दृष्टिहीन मुलींसाठी वसतिगृह सुविधेचे उद्घाटन करण्यात आले। NFBM जागृती स्कूल फॉर ब्लाइंड गर्ल्स या ठिकाणी या नवीन वसतिगृह सुविधेचे उद्घाटन करण्यात आले। खेड तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत परिवर्तन घडवणाऱ्या सभापती, उपसभापती आणि संचालकांचा सत्कार शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सचिन आहेर यांच्या हस्ते कुरुळी या ठिकाणी करण्यात आला। यावेळी सभापती विजयसिंह शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशे, संचालक सागर मुर्रे, अशोक राक्षे, सोमनाथ मुंगसे, सयाजी मोहिते आदी उपस्थित होते। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता मेळावा कुरुळी येथील साईसागर हॉटेल या ठिकाणी संपन्न झाला। पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यातील इच्छुक उमेदवार कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। सर्व कार्यकर्त्यांना माजी मंत्री सचिन आहेर यांनी मार्गदर्शन केले। त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आहेर यांनी काय सांगितले पाहूया। आज पुणे जिल्ह्यातल्या सर्व 21 विधानसभातील जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, आजी माजी आमदार आणि सर्व नगरसेवक आजी माजी या सर्वांची एक बैठक तातडीची पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विद्यमानाने बोलवण्यात आली होती। यामध्ये आगामी काळामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी आपापली यंत्रणा सज्ज करून कामाला लागण्याची सूचना आणि आदेश देण्याचं काम केलं गेलं। या दरम्यानच्या काळामध्ये पण कार्यकर्त्यांनी आपल्या काही भावना व्यक्त केल्या, तेही पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून त्यातून पण मार्ग काढण्याची भूमिका पुढच्या काळामध्ये घ्यावी, अशातला सुतोवाच देखील आजच्या या बैठकीच्या माध्यमातून झालेला आहे। कोणत्या मतदारसंघाची आता या ठिकाणी मीटिंग आली? 21 विधानसभाच्या मतदारसंघातले सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आली होती आणि जसं मी सांगितल्याप्रमाणे की BLA झालेत की नाही, BLO झाले की नाही आणि आगामी काळामध्ये 22 तारखेच्या नंतर जे फॉर्म भरल्यानंतर जे काही महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, त्यात काही आमचे असतील, काही मित्र पक्षाचे असतील, त्यासाठी प्रत्येक विधानसभा न्याय तालुका प्रमुखांनी बैठका सुरुवात केली पाहिजे। जिल्हा प्रमुखांनी युवा महिला यांचे मेळावे घ्यायला सुरुवात केली पाहिजे, अशातला सुतोवाच देण्याचं काम आम्ही केलं। जिल्ह्यात किती जागा भाऊ असणार? आता कसं आहे की मागणी आम्ही तर खूप केलेली आहे, पण आपल्या सर्वांनाच माहीत असेल की पुणे जिल्ह्यामध्ये विद्यमान आमदारांची संख्या राष्ट्रवादीची जास्त आहे, त्याच्यानंतर काँग्रेसची जास्त आहे, त्याच्यानंतर आमची आहे। असं असतं तरी देखील काही सीट्सवरती लोकसभेमध्ये आमच्या लोकांनी जे परिश्रम केला आणि जे काम केलं, त्या दृष्टिकोनातून काही सीट्सची अपेक्षा आमची आहेत आणि त्या आपण पक्ष नेतृत्वाकडे मांडण्याचं काम केलेलं आहे। अनेक चर्चा त्याच्यामध्ये झाल्या, अनेक चर्चांमध्ये काही मोजक्या सीट्सची पण चर्चा आता अंतिम स्तरावरती आहे, जी चर्चा जाहीरतेने करता येणार नाही, परंतु पक्ष नेतृत्वाकडे उद्या 1-2 दिवसामध्ये तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक मिळून या राहिलेल्या सीट्सच्या बाबतीतले पण निर्णय घेतले। आणि आपलं हे कधी मुलाखती? नाही, आमच्या इकडे मुलाखती हा सिस्टम नसतो। आम्ही इच्छुक लोकांशी चर्चा होती। स्वतः पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांबरोबर, उपजिल्हा प्रमुखांबरोबर आणि संघटनेच्या लोकांबरोबर उमेदवार कोण कोण इच्छुक आहेत, काय आहेत, ह्याची चर्चा केलेली आहे। आता काही लोक जिकडे सीट्स आम्हाला सुटलेले तिकडे आपण त्या लोकांना सांगितलं की एकमत करा। आपल्या इकडची चर्चा ही अंतिम स्वरूपात राहिल्यामुळे ती प्रोसेस आम्हाला करता आली नाही, पण 1 दिवसामध्येच आम्ही केल्यानंतर साहेबांनी पण सांगितलं की जे उमेदवार इच्छुक आहेत तुम्ही एकमत करा, आपण ही सीट्स घेऊ। अशा वेगवेगळ्या विधानसभेच्या मतदारसंघासाठी पण स्वतः पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नेतृत्वाला विचारून घेण्याचं काम केलेलं आहे आणि मन मोकळं करून आमच्या जिल्हा प्रमुखांनी, म्हणजे त्या बैठकीत मी नव्हतो, त्याची मागची भूमिका होती अशी होती की जिल्हा प्रमुख आणि पक्ष नेतृत्वाला डायरेक्टली काही गोष्टी जायला पाहिजे किंवा समजले पाहिजे, ती चर्चा पण झालेली आहे आणि तो सुतोवाच त्या भागातल्या जिल्हा प्रमुखांना करण्यात आलेला आहे। खेड आळंदी मतदारसंघात शिवसेनेची ताकद खूप मोठी आहे, पण अपेक्षा तर आमची आहेतच आहेत आणि ती मागणी पण आम्ही केलेली आहे। निवड 3 आहे, तर जुन्नरची पण मागणी आमची आहे।
हडपसरची पण मागणी आमची आहे, पण अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व जे घेतील ते देतील. भोसरी पण आहे, म्हणजे मी शिरूर लोकसभेतच म्हटलं तर. पण या सर्व गोष्टी हे वरिष्ठांकडे चर्चेला येतात, कारण आपण सर्वांनीच पाहिलं असेल की या संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत, पण ते आज सोडून गेलेले आहेत. तशीच परिस्थिती मुंबईच्या बाबतीत पण आहे. मुंबईला एक न्याय इकडे एक न्याय न करता, त्यामुळे तिकडे त्यांनाही त्याचं नुकसान होतोय, आम्हाला इकडे याच्यात नुकसान होतोय. असं असतं तरी देखील काही सीट्स आपण एकमेकांना द्यायला पाहिजे, जेणेकरून युनिटने काम केलं पाहिजे. उदाहरण द्यायचं जर जुन्नर आहे, आंबेगाव आहे आणि खेड आळंदी आहे, या तिन्ही विधानसभेमध्ये जर आम्हाला एकही सीट मिळाली नाही तर कार्यकर्त्यांना आम्ही कसं सामोरं जाणार. आता जुन्नरच्या कार्यकर्त्यांच्या भावना फार तीव्र होत्या, त्याच भावना आळंदीचे आहेत, त्याच भावना आंबेगावचे पण आहे. म्हणजे हे ग्रामीण भागातले. वरच्या पट्ट्याला पण तसंच आहे. महादेव बाबरजी ते कामाला लागलेले आहेत, त्यांनी संघटनेमध्ये काम केलेलं आहे. भोसरीमध्ये उबाळेताई आहेत, रवी लांडगे म्हणून आम्ही एक नवीन होऊन आल्यामुळे ताकद आमची तिकडे वाढलेली, असं आम्ही त्यांच्याशी युक्तिवाद करतो. तर अशा असंख्य शिरूर विधान लोकसभेतच म्हटलं तर अशा असंख्य चर्चा होत आहेत आणि त्यात काही ना काहीतरी नेतृत्वाला विचार करावा लागेल, तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाला, आणि ते करतायत असं माझं मत. खेड आळंदीमधून किती इच्छुक आहेत, काय आलंय काय? इच्छुक रोज जसं मी येतो तसं एक एक वाढतोय. पहिला 2 होते, 3 होते, 4 होते, 5 होते, 6 होते. आता गाडीत बसेपर्यंत मला सांगता येणार नाही नेमका आकडा काय, पण सर्व एक गोष्ट नक्की आहे की मला या गोष्टीचा आनंद नाही तर अभिमान आहे. सर्वांनी ठरवलं ज्याला तुम्ही उमेदवारी द्याल आम्ही त्याचं काम करू, पण यावेळी काही केलं तरी देखील आमचं ठरलेलं आहे की भाकरी आता उलटायची. खेड तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये अजूनही शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. काळूस भागातील शेतकऱ्यांशी पुणे लाईव्हच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्यांनी काय सांगितलंय पाहूयात. 85 लागल, पण शरद पवार नादच नाही करायचा. कुणी माझ्या पश्चात मला लाखात पैसे दिले तरी मी नाही घेणार, फक्त पवार. उलट मी म्हणतो माझ्या एखाद्या बैठकीत शरद पवार माझी गाडी गाव मी त्याला सलामी देतो. पण 50 वर्षाचे वडगावला मिटिंग झाली तेव्हा शरद पवार नुकतंच राष्ट्रवादी गेला, तेव्हाचे येत आम्ही त्याच्या मागं. 45-50 वर्ष झाले, त्याला काय व्हायचं काम आहे. आणि खोटेही बोलायची काही गरज नाही. काय आपण कोणाचे पैसे घेतलं का, आपल्याला त्यांचा 10 रुपये सुद्धा नको काय. पण शरद पवार कृषी संस्कृतीचा महत्त्वाचा घटक असलेल्या गायीचे डोहाळे जेवण पशुपालक शेतकऱ्याने एखाद्या घरगुती समारंभासारखे केले. या समारंभात परिसरातील लोकांच्या पंक्ती बसल्या, गायीला सजवण्यात आले, पंचारतीने ओवाळण्यात आले, महिलांनी औक्षण केले. चाकणमधील पशुपालक शेतकरी नवनाथ शेवकरे यांच्या घरी झालेल्या या अनोख्या समारंभाची थोडक्यात माहिती घेऊयात. मी ज्योती जीवन शेवकरी. माझ्या सासऱ्यांचं नाव श्री नवनाथ महादेव शेवकरी, ते चाकण ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन आहेत. तर आज आमच्या इथं गाईचं म्हणजे लक्ष्मीचं ओटी भरण आहे. आज आम्ही डेकोरेशन केलं, परत रांगोळ्या काढल्या, गाईसाठी वेगवेगळे फळं आणले आणि जेवण पण ठेवलं आहे सर्वांसाठी आणि गाईचं पूजन केलं आहे. आज आपण जित्राईमळा या ठिकाणी एक प्रसिद्ध पशुपालक, प्रसिद्ध व्यापारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाडाचे शेतकरी आणि आपल्या चाकण नागरी पतसंस्थेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक सन्माननीय नवनाथ नाना शेवकरी यांच्या गोठ्यावर इथे आलेलो आहोत. आणि आपल्या प्रत्येक हिंदूला अभिमान वाटावा, म्हणजे आपण स्वतःला हिंदू म्हणत असताना किंवा शेतकरी म्हणत असताना आपल्या जनावरांना आपल्या मुलाबाळासारखा जीव लावतो. त्याचंच एक जिवंत उदाहरण गाईला गोमाता म्हटलं गेलेलं आहे. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत आणि गाईची सेवा करणं हाच खरा मानवतेचा एक धर्म आहे असं आपल्या धर्मामध्ये शिकवलं आहे. आणि त्याचंच काहीसं तंतोतंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मला वाटतं संपूर्ण जिल्ह्यामध्ये असं कोणीही केलं नसेल असं कृत्य आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नवनाथ नानांनी त्यांची मानदेशी जातीची एक गाई आपल्या गोठ्यामध्ये आणली आणि ती गाई ज्या वेळेला त्यांच्या परिवारामध्ये आली, त्यांच्या परिवारामध्ये लक्ष्मीचं रूप आल्यामुळे त्यांनी त्या गाईचं नावही लक्ष्मी ठेवलेलं आहे. आणि आपण आत्तापर्यंत आपल्या मानवी धर्मामध्ये महिलेचं आपण ओटी भरण्याचा कार्यक्रम पाहिलेला आहे, परंतु गाईला माता मानून तिच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम असा अनोखा आणि वेगळा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहतोय. नवनाथ नाना यांनी त्यांच्या गाईच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम केलेला आहे
त्यानिमित्तानं आजूबाजूच्या सर्व पाहुणे मंडळींना, त्यांच्या घरातल्या मंडळींना सर्वांना बोलावून त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसंच सर्वांना जेवणाची व्यवस्थाही केलेली आहे. अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे. आज एकीकडे आपण पाहतोय की गायींची कत्तल होत असताना दुसरीकडे एक हाडाचा शेतकरी, एक आदर्श शेतकरी आपल्या समोर असं काहीतरी एक उदाहरण निर्माण करतो. खरंच त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना या अनोख्या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. केंद्र शासनानं ग्रामीण भागात असणाऱ्या पोस्टासाठी बँक धोरण आखलं आहे. शासकीय विविध योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांना पोस्टामार्फत बचतीसह दररोज देवाणघेवाण करण्यासाठी पोस्टात खाती सुरू केली आहेत. अनेक महिला दैनंदिन व्यवहारात पोस्टातून करत असल्यामुळे बँकांमधील गर्दी कमी होताना दिसते. अलीकडे महायुती शासनानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं दरमहा पैसे पोस्ट खात्यामार्फत दिल्यामुळे पोस्टात गेल्या महिनाभरापासून महिलांची मोठी गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. राजगुरुनगर येथील मध्यवर्ती पोस्ट कार्यालयात नवीन खाती सुरू करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून महिला रांगा लावत आहेत. चाकणमध्ये देखील अशी स्थिती दिसून येते. पोस्टाचे कर्मचारी मात्र अरेरावी करत असल्याचा चाकणमधील महिलांचा आरोप आहे. नैसर्गिक पाण्याचा प्रवाह वाहून जाणारा पूल बंद केल्यानं तो खुला करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी केली आहे. तणीश गृहप्रकल्पाच्या समोर आळंदी मरकळ रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागानं विश्रांत वड ते आळंदी मरकळ रोड भागात 4 किलोमीटर परिसरातील नैसर्गिक प्रवाहाचं ओढ्याचं पाणी जाण्यासाठी पूल बांधला होता आणि त्या पुलामध्ये नैसर्गिक पाण्याचा प्रवाहाचा मार्ग बंद करून अनधिकृतपणे मुरुम टाकून पाईप बसवलेले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाल्यानं संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी बाळासाहेब चौधरी यांनी केली आहे. परतीच्या पावसाने कांदा पिकाचं नुकसान झालंय. कांद्यांना पीळ पडणे, कांदे पिवळे होणे, कांद्यांची वाढ खुंटणे असा परिणाम झाल्याचं शेतकरी सांगतायत. चाकण नगर परिषद येथे सर्वपक्ष कार्यकर्त्यांनी दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. खेड तालुक्यात कुणबी दाखले मिळावेत यासाठी धरणे आंदोलन माजी सैनिक साहेबराव जाधव यांनी केले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी पुणे यांनी खेड तहसीलदार यांना याबाबतच्या कार्यवाहीचे निर्देश दिले असल्याचं आंदोलक जाधव यांनी सांगितलं. जय हिंद. मी साहेबराव नारायण जाधव, संस्थापक अध्यक्ष योद्धा सैनिक चॅरिटेबल ट्रस्ट. या ठिकाणी आपण 2 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 10 दिवस जवळपास आपण आंदोलन केलं होतं विविध मागण्यांसाठी भ्रष्टाचाराच्या विरोधात. आणि त्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश आलं आणि हे पत्र आहे हे जिल्हाधिकारी कार्यालयातून पाठवण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या मागण्या आपण योद्धा माजी सैनिक संघटनेकडून मांडण्यात आल्या होत्या त्या मागण्यांविषयी संपूर्ण आदेश हे तालुका प्रशासनाला आधीच देण्यात आलेले आहेत. मोडी लिपी वाचनाचं भाषांतर करण्याचं काम हे संपूर्ण प्रशासनाचं आहे. परंतु काही एजंट मोडी लिपी वाचक, काही मोडी लिपी वाचक आणि अधिकारी हे मिळून हे मलिदा खायचं काम करतायत आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेला लुटायचं काम करत आहेत. आणि या संदर्भात जाणून बुजून यामागे कारण काय की लोकप्रतिनिधी यासाठी जबाबदार आहेत. तालुक्यातील लोकप्रतिनिधी या गोष्टीकडे लक्ष देत नाही. त्याचमुळे हे प्रशासन अशा पद्धतीने आनागोंदी कारभार करत होतं हे मात्र निश्चित झालेलं आहे. आणि मला तरुणांना तालुक्यातील एकच सांगायचंय की भ्रष्टाचार करणाऱ्यांना भीक टाकू नका आणि हिमतीनं लढा. जय हिंद, जय महाराष्ट्र. चाकण नगरपरिषद हद्दीतील राक्षेवाडी रस्ता अत्यंत खराब झाला असून चिखल व खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.